चला मैत्रिणींनो, आजचा मेनू आहे काजू करी। त्यासाठी लागणारं साहित्य: काजू, बारीक तुकडा काजू, खडे मसाले, मलई, कसुरी मेथी, किचन किंग मसाला, धना जिरे पूड, जिरा, मिरची, हळद, चवीपुरतं मीठ, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, तूप, अद्रक लसणाची पेस्ट आणि बारीक कट केलेला कांदा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम तूप टाकूया कढईमध्ये। त्यानंतर काजूला चांगलं परतून घ्यायचं आहे। काजू आपले गोल्डन ब्राउन झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। नंतर आपण करीची तयारी करूया। सर्वप्रथम आपल्याला पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये नाही का कांदा टाकायचा आणि हे तुकडा काजू टाकायचा आहे। चांगले याला उकळून घ्यायचे, नरम होऊ द्यायचं। आपले कांदा आणि काजू बऱ्यापैकी नरम झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। हे पाणी आपण वापरायचं नाही आहे, कारण याची स्मेल चांगली येत नाही। त्यासाठी आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची। आपल्याला मिक्सरमधून काजू आणि कांद्याची पेस्ट करायची आहे। नंतर टमाट्याची प्युरी पण मिक्सरमधून करायची आहे। हे दोन्ही झाल्यावर आपण करी बनवूया। कांद्याची आणि काजूची पेस्ट झालेली आहे आणि टमाट्याची प्युरी पण तयार आहे। आता आपण रेसिपीकडे वळूया। त्यासाठी कढईमध्ये सर्वप्रथम तूप टाकू, त्यानंतर जिरे, सहा जिरे चांगलं कडकडून द्यायचं। त्यानंतर खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरे, त्यानंतर बारीक केलेला कांदा टाकूया। कांदा आपला चांगला गोल्डन ब्राउन करायचा आहे। आपला कांदा चांगला गोल्डन ब्राउन झालेला आहे। त्यानंतर आपण पूर्ण कोरडे मसाले टाकायचे आहे। मिरची, किचन किंग मसाला, धना पूड, जिरा पूड, चवीपुरतं मीठ, हळद, त्यानंतर टमाट्याची प्युरी,
कांद्याची काजूची पेस्ट टाकायची. चांगले याला तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे. ला कलर येण्यासाठी आपल्याला नाही का थोडं मिरची आणि लसूण टाकायचं. हे तयार झाल्यावर आपला ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे, कढईमध्ये. याच्याने छानसा असं फ्लेवर पण येते लसणाचा. दोन हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहे. ग्रेव्हीला कलर येण्यासाठी आपण लसणाचा आणि मिरचीचा तडका टाकत आहे. आता आपण कसुरी मेथी टाकूया. मलई, याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. ग्रेव्ही आपली रेडी आहे. आपण त्याच्यामध्ये आता काजू टाकूया. छानशी आपली काजू करी रेडी आहे. आपण हे तंदूरसोबत, नानसोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत. आपण वरून कोथिंबीर टाकू. आपली काजू करी आता खाण्यासाठी रेडी आहे. करी आपली रेडी आहे.